काल खंडाळा तालुका जिल्हा सातारा येथे गणेश विठ्ठल गायकवाड व दत्तात्रय विठ्ठल गायकवाड, विठ्ठल किसन गायकवाड, राहणार पाडेगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा यांच्या गायरान जमिनीवरील घर, बांधलेलं घर आणि छप्पर हे काही तक्रारी संदर्भात पाडलेलं आहे. मात्र याला दुसरीही बाजू आहे, ती महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग यांनी कलेक्टर आणि SP यांना पत्रव्यवहार 8/5/2025 रोजी केलेला आहे. तर पत्र आल्यानंतर कारवाई करायची नसती, कायदेशीर हे असतं. जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत कायदा हा तसा आहे. मात्र काही अधिकारी वर्गाने बांधलेलं घर हे पाडलेलं आहे. तर आताच मी इथं आलेलो आहे, यांच्याशी चौकशी केली. चौकशी करून मला कळलं की त्यांनी घर असं बांधलंय, कर्ज काढून, बचत गटातून कर्ज काढून हे घर बांधलेलं आहे. मात्र गरिबाची जाण या अधिकाऱ्यांना नाहीये. सरकार हे गरिबांसाठी आहे, घर बांधून देण्यासाठी आहे. अशा महाराष्ट्रामध्ये आणि अशा या गावामध्ये गायरान जमिनीवर कितीतरी अतिक्रमण आहे. तर यांचा गायरान जमिनीवर 526 हा नंबर आहे. तर 24/9/2018 ठराव व महाराष्ट्र शासनाचा 18 जुलै 2016 नुसार अतिक्रमण हे घर नोंद झालेलं होतं. मात्र तरी त्यांनी काही राजकीय लोकांच्या दबावापोटी, काही लोक असतील त्यांच्या दबावापोटी हे पाडलेलं आहे. तर माझ्यासोबत उभे राहिलेले हे अनुसूचित जाती जमातीतील लोक आहेत. तरीही असा अन्याय झालेला आहे. या अन्यायाची वाचा आम्ही आयोगापाशी, परत सिव्हिल कोर्टात कायदेशीररित्या मांडणार आहे. तर येणाऱ्या काळामध्ये यांना काय कायदेशीर मार्ग उपलब्ध होतील ते आम्ही यांना मिळवून देऊ. तर त्यांचं म्हणणं ते मग बोलतील. काय झालं काल ते सांगा प्लीज. काल आम्ही कामावर गेलो असताना काही अधिकारी JCP वगैरे येऊन त्यांनी डायरेक्ट घर पाडण्यास सुरुवात केली. कामावर असताना आलो आम्हाला माझे मिस्टर मला न्यायला आले. त्यांना कॉल आला आणि कळलं की अधिकारी हे आले सगळे आणि तुमचं घर पाडायला सुरुवात केली आहे. मग कामावरून तसंच मी आली आणि तर बघते तर सगळं घर पाडत होते. त्यावेळेस मी खूप याचना केली, त्यांच्या पुढं रडले, घर वाचवा, आम्ही कर्ज काढून घर बांधले, आम्ही खूप वर्षापासून राहतो येतो, तरी पण त्यांनी आमचं काहीच दखल घेतली नाही आणि डायरेक्ट आमचं घर पाडण्यास सुरुवात केली. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? काय झालं, कशावरून झालं? तुम्हाला नोटीस आली होती असं एक मला माझ्याकडे पत्र आहे, पण तुम्ही आयोगाकडे गेला होता. हो गेलो, त्या आयोगाकडे गेलो. पण कायदा असं सांगतो की आयोग जर ह्याच्यामध्ये पत्रव्यवहार करत असेल तर सुनावणी होतोपर्यंत, निकाल लागोस्तोपर्यंत हे बांधकाम पाडता येत नाही. पाडता येत नाही, पण पाडलं तरी त्यांनी गरिबाची जाणच केली. तुम्ही काय कष्ट करून कसं राहताय, काय राहताय सांगा. आता आम्ही भूमी नाही, कष्ट करून काम करून आम्ही जगतो. तर अशा तऱ्हेने 91 राहतो. जवळजवळ 35 वर्ष झालं इथं हे राहत आहेत. काही कारणास्तव पाडलेला आहे. पण आमची विनंती राहील की यांचं पुनर्वसन व्हावं. पुनर्वसन झाल्यानंतर काही मार्ग निघतील.
मार्ग काढावे. अधिकाऱ्यांनी कोणत्या भावनेतून ही कारवाई केलेली आहे हे समजत नाही. मात्र तहसीलदार साहेबांना मी फोन केला होता, त्यांनी काय उचलला नाही. तलाठी मॅडमलाही फोन केला, तलाठी मॅडम म्हणले मी पालखीच्या ह्याच्यात आहे. तर ठीक